आता आपण इतिहासाच्या हडप्पा संस्कृती याच्या तिसऱ्या धड्याच्या तिसऱ्या विभागात आहोत. आपण अभ्यास करणार आहोत मुद्रा आणि भांडी. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलंच आहे आतापर्यंत. आता आपण काय काय अभ्यास केला होता आतापर्यंत. घर, नगर रचना, घरासाठी लागणारं बांधकाम साहित्य ह्याचा आता आपण अभ्यास केला होता. आता या विभागात आपण बघणार आहोत मुद्रा, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या मुद्रा. तर आता आपण बघणार आहोत की हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा ह्या कशावर बनलेल्या असायच्या किंवा त्यांच्यासाठी काय वापरलं जायचं. तर ह्या एका विशिष्ट दगडापासून तयार करायच्या. त्या दगडाचं नाव आहे स्टीएटाईट. परत एकदा लक्षात घ्या, स्टीएटाईट. बरोबर आहे? लक्षात आलं? चला, आता ह्या मुद्रा तयार करताना त्या कोणत्या पद्धतीने करायच्या आहेत, कशा रीतीने करायचं आहे, त्यांना कोणता आकार द्यायचा आहे, या सगळ्या प्रकाराचा विचार करून ते त्याच्यावर मुद्रा बनवत असत. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर ह्या मुद्रा चौरस आकाराच्या बनवलेल्या आहेत. चौरस म्हणजे चौकोनी आकाराच्या. आणि या मुद्रांवर विविध प्रकारच्या प्राण्यांच्या मुद्रा आहेत. आपण बघणार आहोत पुढे त्याची चित्र वगैरे, पण आपण थोडीशी प्राथमिक माहिती घेऊया त्याच्यासाठी विविध प्रकारचे जे प्राणी आहेत त्याच्यावर ते कोरले जायचे, बनवले जायचे मुद्रांच्या रूपामध्ये. तर ते कोणते कोणते? तर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे. आणि एकशृंगी कल्पित प्राणी. कल्पित प्राणी म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोक आपल्या कल्पनेने एखादा प्राणी आपल्या मनाने, आपल्या विचाराने ते त्या दगडावर कोरत असत, त्याची मुद्रा बनवत असत. तो कोणता ते आपण चित्रात बघणारच आहोत. अर्थात आपल्याला माहित असलेला एकशिंगी प्राणी म्हणजे गेंडा आहे. तर बघूया आपण की त्यांनी काय बनवलेलं आहे. आता ही माणसं नुकतीच ह्याच्यामध्येच थांबायची नाही, तर प्राण्यांच्या मुद्रांबरोबर माणसांची मानव आकृती सुद्धा ते बनवायचे. आणि मुद्रांचा वापर हा ते ठसे उमटवण्यासाठी करत असत. ठसा तुम्हाला माहितच आहे की जसं की आपण एखादी वस्तू अशी ठसा मारून करतो, त्याच्यासाठी मुद्रा त्याच्यावरती ते अशा रीतीने कोरल्या जाईल की असा ठशासारखा वापर होत असेल. पुढे बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या मुद्रा अगदी व्यवस्थित विस्तृतरित्या बघायला मिळतील. थोडंसं निरीक्षण करूया आपण. बघा, आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. पहिल्या चित्रामध्ये त्यांनी घोड्याचं चित्र काढलेलं आहे, त्याच्याबरोबर त्यांनी वरती मासे, छोटे छोटे मासे सुद्धा कोरलेले आहेत. बघितलं? त्याच्याबरोबर सुद्धा काही नक्षीकाम, थोड्याशा रेषा असं काहीतरी केलेलं आहे. दुसरी मुद्रा आहे त्यांची बैलाची. अगदी हुबेहूब असा बैल त्यांनी व्यवस्थित तिथे कोरला गेलेला आहे. तर त्या बैलाच्या वरतीच काही चिन्ह पण त्यांनी कोरलेली आहे. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आला आपला ह्याचा प्रश्न, गेंडा. तर त्या गेंड्याच्या अंगावरची त्यांनी कातडी सुद्धा दाखवलेली आहे. म्हणजे कलाकुसरीच्या बाबतीत हडप्पा संस्कृतीतील लोक किती उत्कृष्ट होते याचा नमुना आपल्याला या कोरलेल्या वस्तूंवरून, मुद्रांवरून दिसून येतो. बरोबर? खाली हत्तीचं चित्र आहे. तर आता हत्ती बरोबर काही माणसांची पण चित्र त्यांनी त्यांच्या बाजूला, मागच्या बाजूला त्यांनी कोरली गेलेली आहे. फार सुंदर असं मुद्रा त्यांनी ती बनवलेली आहे. त्याच्यानंतर 2 घोडे, त्यांचा माशासारखा आकार, शिवाय काही पानं इतकी सुंदररित्या त्यांनी कोरून बनवलेली आहे. त्याच्यानंतर वाघाच्या चित्रामध्ये
एका झाडाचंही चित्र त्याने कोरलं. जणू काय तो वाघ त्या झाडावर बसलेल्या शिकाऱ्यासारखा घाबरून बघतोय तो. त्या शिकाऱ्याला तो घाबरून बघत आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे, की तुम्ही हे नमुने, हे सगळे काही साहित्य तुम्ही जेव्हा बघता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की त्यांनी किती कलाकुसरीने ह्या सर्व मुद्रा तयार केलेल्या होत्या. समजलं आता? आता पुढे. पुढे जाताना आता आपण बघूया भांडी. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये विविध प्रकारची भांडी आहेत. विविध प्रकारची. आता आपण आपल्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा बघतो, की आपल्याला भांडी हे प्रत्येक ठिकाणी लागतात. पाणी प्यायला लागतं, जेवायला ताट लागतं, पाणी भरून ठेवण्यासाठी असतो माठ. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भांडी ही गृहोपयोगी वस्तू आहे. तर आता त्यांनी कशा पद्धतीने केली होती? त्यांची ती प्राचीन काळची संस्कृती होती. बघूया तर. चला. लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहे. लाल पृष्ठ अर्थात त्यांनी ती काही धातूंची केली असेल, काही मातीची केली असेल. आपण काही चित्र नंतर बघणारच आहोत. तर आपण थोडीशी माहिती ह्याच्यातून घेऊया. लाल रंगाच्या पृष्ठभागावर लाल रंग ते करायचे आणि त्याच्यावरती काळ्या रंगाने म्हणजे तो त्या दोन रंगाचा समन्वय ते अतिशय उठावदार दिसावा याच्यासाठी या दोन रंगाचा ते वापर करत असत. त्याच्यानंतर नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशाचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळं, पिंपळपान. आता आपण मागे पण बघितलं की काही प्राण्यांच्या चित्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी पानं पण कोरलेली आहेत. तर त्या कोरलेल्या पाण्यामध्ये ते पिंपळाचंच पान होतं, की जे तर त्यांचा पण उपयोग ते भांड्यावरती कलाकुसरीच्या नमुन्यामध्ये करायचे. अशा अनेक इत्यादी प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक आता आपण इथपर्यंत काय बघितलं, की हडप्पा संस्कृतीचं लोक कशा रीतीने मुद्रा बनवायचे, कोणत्या प्रकारचा दगड वापरायचे आणि भांडी बनवताना रंगाचा समन्वय साधण्यासाठी आणि उठून दिसून येण्यासाठी लाल आणि काळा या दोन रंगाचा वापर करायचे. आता थोडस पुढे, की ही लोक जेव्हा काही मृत व्हायची तेव्हा दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी सुद्धा पुरली जायची. आपण पुढे चित्र बघणारच आहोत त्याचं. मी छायाचित्र तुम्हाला दाखवणारच आहे, की काही त्यांची संस्कृती होती, काही त्यांचे रीतिरिवाज होते. त्याप्रमाणे जो मेलेला व्यक्ती आहे त्याला पुरताना ते त्याच्यामध्ये त्याची भांडी ठेवत असत. आता पुढे हे बघा. आता ह्याच्यामधून तुम्हाला पूर्णपणे अगदी पूर्ण कल्पना आहे. पहिलं चित्र आहे ते सुद्धा आणि दुसरं दोन्हीही भांड्यांच्या चित्रामध्ये खूप छान रीत्या उठावदार येण्यासाठी म्हणून रंगाचा समन्वय वापरला गेलेला आहे. तिसरं त्याच्यामध्ये तिसऱ्या भांड्यामध्ये अतिशय सुंदररित्या पानांची नक्षीदार जाळी बनवलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर पुढच्या चित्रामध्ये काही मातीची भांडी बनवलेली आहे, जसं प्यायला आहे, काही धूप घालण्यासाठी आहे, काही सरबत भरून ठेवण्यासाठी असे आहेत. अशा रीतीने काही धनधान्य पण भरून ठेवण्यासाठी रांजण पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे. म्हणजे अशा रीतीने कलाकुसरीचं काम त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटचं चित्र बघा, की ते चित्र आहे एका सांगाड्याचं. म्हणजे एका व्यक्तीला दफन केलेलं आहे आणि साहजिकच विद्यार्थी मित्रांनो त्याच्याजवळ आपल्याला दिसून येतंय की त्याच्याच जवळ काही भांडी सुद्धा पुरली गेलेली आहेत. म्हणजे अनायसे त्या व्यक्तीला ते संबंधित असलेली भांडी होती, म्हणूनच ती त्या शवाबरोबर पुरली गेलेली आहे. त्यांची संस्कृती होती ती, त्याच्याप्रमाणे ते वागत असत. चला पुढे जाऊया. आलं लक्षात सर्वांना? चला आता काही प्रश्न. हडप्पा संस्कृतीमध्ये मुद्रा ह्या कोणत्या दगडापासून बनवल्या जातात आणि या मुद्रांवर कोणत्या प्राण्यांच्या मुद्रा होत्या? मुद्रांचा वापर कशासाठी केला जात असे? उत्खननामध्ये मिळालेल्या भांड्यांचे वर्णन करा.
आणि भांड्यावरील नक्षीमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश होता? आलं लक्षात सर्व काही? आपण विस्तारितरित्या अतिशय व्यवस्थितरित्या समजून घेतलेलंच आहे. आता आपण पुढील विभागात प्रवेश करणार आहोत.